झी 24 तास एक पाऊल पुढे। नाशिक महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप नेहमीच होत असतात। आता नगररचना विभागाचा आणखी एक प्रताप उघड झालाय। डीपी रोडसाठी भूसंपादन केलं होतं, त्यावेळी मोबदला 37 लाख रुपये ठेवला होता, पण स्थायी समितीसमोर जेव्हा हा प्रस्ताव आला त्यावेळी त्याची किंमत तब्बल 10.5 कोटींवर गेली होती। नाशिक महापालिकेच्या नगररचना विभागाचा प्रताप 37 लाखांचा मोबदला गेला चक्क 10 कोटींवर। कोट्यवधींचा आकडा पाहून स्थायी समिती ही चक्रावली। एखाद्या प्रकल्पासाठी भूसंपादन करायचं आणि त्याचा मोबदला द्यायचा ही प्रक्रिया मिळकत विभाग आणि नगररचना विभागाच्या माध्यमातून केली जाते। अशीच डीपी रोडसाठी मोजे देवळाली शिवारातली सुमारे 16,000 चौरस मीटर जमिनीचं संपादन करण्यात आलं। या जागेसाठी बाजारभावानुसार 2006 मध्ये 37,13,000 रुपये जागा मालकाला देणं निश्चित करण्यात आलं। त्याची 1/3 रक्कम म्हणजे जवळपास 15 लाख रुपये अदाही करण्यात आले। मात्र उर्वरित रक्कम जागा मालकाला देण्यासाठी 14 सप्टेंबर 2012 रोजी स्थायी समितीसमोर तब्बल 10,87,87,000 रुपयांचा प्रस्ताव ठेवण्यात आला। स्थायी समितीच्या हे गौडबंगाल लक्षात आलं आणि फाईल तात्काळ थांबवण्यात आली। खालच्या अधिकाऱ्यांची संपूर्ण डॉक्युमेंट तपासण्याची जबाबदारी असते आणि त्यांनी ही चूक केलेली आहे। त्यांना जाब विचारू की तुम्ही एवढं मोठं डॉक्युमेंट बनवता आणि एवढी गंभीर प्रकारे चूक करतात, हे कसं घडलं, काय घेतलं, याची शहानिशा करू आणि त्याच्यात जे कोणी काही दोषी असेल त्यांच्यावर नक्की कारवाई करू। विशेष म्हणजे स्थायी समितीसमोर हा प्रस्ताव येण्याआधी प्रशासन प्रमुख, महापालिका आयुक्त, खातं प्रमुख यांच्यासह 3 ते 4 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या यावर सह्या आहेत। मग ही अफरातफर कोणाच्याच लक्षात कशी आली नाही? डोळ्यावर पट्टी बांधून सह्या करतात, हे फाईल पाहिल्या ध्यानात आलं पाहिजे होतं ना। प्रत्येक सही करणाऱ्याने त्याची जी मूळ फाईल असती त्याच्यावर किंमत टाकलेली असती, ती का नाही तपासून पाहिली? आता तुम्ही जेव्हा दुरुस्तीचे डॉक्युमेंट देतात, ही प्रशासनाला शर्मेची गोष्ट आहे असं मी मानतो। इतक्या मोठ्या रकमेवर हे सह्या करतात आणि ते मंजूर करावं असा आग्रह धरतात, त्यामुळे ह्या महापालिकेत भ्रष्टाचाराचं थैमान चालू आहे। त्यामुळे ह्या सर्व प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे। प्रशासन नजरचूक असल्याचं कारण देत असलं तरी या अक्षम्य चुकीमुळे नाशिककरांच्या कोट्यवधी रुपयांची बनवाबनवी होत असल्याचं समोर आलंय। त्यामुळे तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी होतीये। झी 24 ताससाठी मुकुल कुलकर्णी, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।